मी सौ वासावरी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या वाचनाच्या 13व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. गप्पा मारणे, चालणे, भ्रमंती करणे आणि वाचन करणे ही विस्मृतीत गेलेली विरंगुळ्याची साधने त्यांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक कार्यक्रमातून जपण्याची संकल्पना वाचनाचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांची आणि त्यांच्या प्रत्येक संकल्पनेला उचलून घेणारी त्यांची टीम आपल्या समोरच आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात दोघी जणी पुस्तकांचे रसग्रहण करणार आहेत. सुप्रसिद्ध तन्वी हर्बलच्या डॉक्टर मानसी मेंदळे आणि निवेदक, लेखक, ग्रंथपाल तपस्या नेवे. मी वैद्य सरांना विनंती करते या दोन्ही पाहुण्यांना मंचावरती घेऊन यावे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शांता आपटे हे नाव. मराठी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा ज्यांनी पाऊल ठेवलं सिनेमामध्ये त्या शांता आपटे. आणि त्यांचं एक पुस्तक आलं होतं जाऊ मी सिनेमात. साधारण 1940च्या दरम्यान हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्यानंतर त्याची सुधारित आवृत्ती मागच्या वर्षी प्रकाशित झाली. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी असल्यामुळे हे पुस्तक मला फार जवळच आहे. याचं कारण नैना आपटे त्यांची कन्या. या स्वतः आता 78 वर्षाच्या आहेत आणि आजही त्या रंगभूमीवर तितक्याच ताकदीने काम करतात. आणि या पुस्तकामध्ये ज्या सुधारित आवृत्तीमध्ये नैना आपटेंनी आपल्या आईविषयी लिहिलं आहे, तर तो भाग थोडासा मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. हे पुस्तक आज माझ्याकडे 2 कॉपीज उपलब्ध आहेत, जर कोणाला हवे असतील तर, आणि नंतर कोणाला हवे असतील तर त्या माझ्याकडे उपलब्ध होतील, पण मी आज 2च कॉपीज आणल्या. आपण वाचनाच्या सुरुवात करूयात. पण मला खूप आनंद होतो या उपक्रमामध्ये सहभागी होताना, कारण माझी ओळख करून देताना सांगण्यात आलं की मी ग्रंथपाल आहे. त्याच्यामुळे पुस्तकांवरती ग्रंथपालांचा विशेष जीव असतो. फक्त ती कपाटात ठेवण्यात नाही, तर ती लोकांना देण्यामध्ये जो आनंद मिळतो तो दुसरा कशात मिळत नाही. आणि हे माध्यम आहे की अशी पुस्तकं, वेगळी पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. म्हणूनच वाचनाचा हा उपक्रम अत्यंत वेगळा आणि स्तुत्य उपक्रम आहे. कारण आजच्या काळात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी असे उपक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी ऐकत आलो आहे, पण मला असं वाटतं वाचाल तर वाचाल, नाहीतर नुसतेच वाचाळ असं होतं. त्यामुळे वाचन हे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. वाचन करू शकत नसू तर अशा कार्यक्रमांमधनं ऐकणं हेही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि वाचनाच्या संपूर्ण टीमचे आभार की आज मला ही संधी त्यांनी या निमित्ताने उपलब्ध करून दिली. सुरुवात करते मी जाऊ मी सिनेमात या पुस्तकापासनं. शांता आपटे इतकी सुंदर देखणी अभिनेत्री पुन्हा चित्रपटसृष्टीत होणे नाही असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट कलावंत फिल्म कंपनीत काम करणारा एक नोकर होता. कंपनीच्या मालकांची मर्जी जशी तसे कलाकारांना वागावे लागत. त्याविषयीचे विदारक चित्र शांताबाईंनी या पुस्तकात वर्णन केलं आहे. मात्र शांताबाईंनाही परस्वाधीनता जाचत होती. त्यांनी स्वतःला पुढे कधी कोणत्या कंपनीशी बांधून घेतलं नाही आणि जिथे काम केलं तिथे स्वतःच्या मर्जीचीच मालकी मानली. अर्थात पुढच्या काळातील त्यांनी भूमिका केलेले चित्रपट पाहाल तर दिसेल की श्रेय नामावलीत कलाकारांच्या नावांमध्ये शांता आपटे हे नाव सर्वप्रथम झळकत असे. किंबहुना तसा त्यांचा आग्रहच असे. कारण अगदी रास्त होते. शांता आपटे या नावावर ते चित्रपट लोकप्रियता मिळवत. हे वितरकांपासून सर्व चित्रपट व्यावसायिकांना पक्क ठाऊक होते. अर्थात त्यामुळे शांताबाईंचे मानधन देखील तेवढंच मजबूत होतं.
लाहोरच्या पंचोली आर्ट्स पिक्चर्सला जमीनदारमध्ये काम करण्याकरता 1942 साली शांताबाईंना 2.25 लाख रुपये मोजावे लागले होते. शोभना समर्थ यांना रामराज्यासाठी 1 लाख रुपये मानधन मिळाले होते, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्यावरून शांताबाईंचा स्टारडम आपल्या लक्षात येईल. शांता आपटे कन्सर्न्स या नावाने बाबूरावांनी म्हणजेच शांताबाईच्या भावांनी 1942 साली रजिस्टर्ड ट्रेडमार्कच करून ठेवला होता आणि त्याच नावाने शांताबाईंच्या सर्व चित्रपट आणि नाटकांचे करार केले जात असत. त्याचप्रमाणे या ट्रेडमार्कचा उल्लेख शांता आपटेंनी काम केलेल्या चित्रपटात देखील श्रेय नामावलीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. बाबूरावांनी माझे लाडही पुरवले, पण जरबेतही ठेवले. माझ्या अभ्यासावर, शाळेबाहेरील कार्यक्रमांवर बाबांची नजर असायची. 6 फूट उंचीचा दणकट अंगलटीचा हा माणूस भल्या भल्यांना पुरून उरायचा. एक लायसन्स रिव्हॉल्वर नेहमी हाताशी ठेवली असायची. शांताबाईंना चित्रपट सृष्टीतले नको ते वारे कधीच लागू नये याबद्दल बाबूराव भारी दक्ष असत. किंबहुना त्यामुळे त्यांची अपकीर्ती होईल याचीही तमा त्यांनी बाळगली नाही. अर्थात बाबूरावांच्या या कठोर स्वभावामुळे असेल, मात्र प्रभात फिल्म कंपनीबरोबर शांताबाईंचे संबंध पुढे काही काळ बिघडले. व्ही शांताराम यांनी तो प्रसंग आपल्या प्रकारे वर्णन केला असेलच, पण मुळात त्या प्रसंगाची मी साक्षीदार नसल्याने मला जे आईकडून आणि बाबूरावांकडून कळलं तेवढं मी सांगू शकते. कुंकूच्या यशानंतर शांताराम बापूंनी पुढचा चित्रपट हाती घेतला. तो होता माणूस, अर्थात आदबी. प्रभात सोबत करारबद्ध असल्यामुळे शांताबाईंचं या चित्रपटात मुख्य अभिनेत्री साकारतील हे ठरल्यागत होतं. पण यावेळी मुख्य स्त्री भूमिका एका वारांगणीची आहे हे लक्षात आल्यावर शांताबाईंनी आपल्या रुपेरी पडद्यावरील प्रतिमेला यामुळे धक्का बसणार याची खात्री पटली. आता शांताराम बापू सांगतात की त्यांनीच शांताबाईंना नाकारली. पण आता यात काही घडलं असलं तरी प्रभात सोबतच्या करारानुसार शांताबाईंना इतर कुठल्याही चित्रपट निर्मात्याकडे काम करता येणार नव्हतं. म्हणजे पुढची 2 वर्ष स्टुडिओत हजेरी लावण्याचेच काय ते काम. इथेच ठिणगी पडली आणि एक दिवस बाबूरावांच्या सोबत शांताबाईंनी प्रभात स्टुडिओच्या वॉचमन ऑफिसातच उपोषण मांडलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्रांनी त्याची ठळक बातमी छापली तेव्हा प्रभातचे 5ही मालक आणि अर्थातच शांताराम बापूंचेही चित्त थाऱ्यावर राहिलं नाही. 3 दिवस हे उपोषण चाललं, पण आचार्य अत्रे आणि अन्य काही मंडळींनी मध्ये पडून हा तिढा सोडवला. प्रभातनेही शांताबाईंना आपल्या करारातून मोकळं केलं. आजतागत सर्व कलाकार, तंत्रज्ञ विशिष्ट फिल्म कंपनीशी लेखी करारानुसार बांधलेले असत. त्यांना मग दुसरीकडे काम करण्याची मुभा नसायची. पण शांताबाईंनी मात्र हा पायंडा मोडला. त्या चित्रपटापुरताच करार करण्याची त्यांनी नवी प्रथा सुरू केली, जी आज प्रचलित आहे. शांताबाईंच्या बेधडकपणाचा एक किस्सा मुद्दाम सांगते. विद्याहरण नाटकात शांताबाईंनी आपले कॉस्ट्युम स्वतःच डिझाईन केले होते. तिचं म्हणणं असं होतं की देवयानी ही एक आश्रम कन्या आहे. तिला भरजरी काठपदराचे पैठणी वगैरे शोभणार नाही. म्हणून मग तिनं डॉक्टर श्री य केतकरांच्या ज्ञानकोशाचा आधार घेऊन त्यानुसार आजच्या रंगभूमीला शोभेल अशी 3 पदरी वल्कल वस्त्र डिझाईन केली. आमच्या अंधेरीच्या घरी मोठी लायब्ररी होती. शांताबाई आणि पुढे मलाही वाचनाची प्रचंड आवड. अर्थात तिला वेळ तसा कमीच मिळायचा. असो, तर तिने विद्याहरणमध्ये वापरलेला कॉस्ट्यूम अशोभनीय आहे अशी टीका त्या काळी फिल्म इंडियाचे संपादक बाबूराव पटेल यांनी परस्पर छापली. त्यात शांताबाईंची बाजू त्यांनी समजूनच घेतली नव्हती. झालं, शांताबाईंचा पारा तडकला. शर्ट पॅन्टमध्ये हातात छडी घेऊन त्या पटेलांच्या कार्यालयात पोचल्या. भाऊ बाबूराव सोबत होतेच. पटेल कोणी नवशिक्या पत्रकार नव्हते. चित्रपट सृष्टीत त्यांचे चांगले वजन होते. त्या काळी फिल्म इंडियाचा अंक प्रचंड लोकप्रिय होता. शांताबाईंनी पटेलांना खड्या शब्दात जाब विचारला. आपली बाजू ऐकून न घेता केलेली ही टीका सर्वच मर्यादा सोडून लिहिलेली होती. पटेलांनी समजवण्याचा प्रयत्न केला असेलच,
पण शांताबाईंच्या त्यावेळी कुंकूमधली निरा संचारली होती. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता हातातल्या छडीने शांताबाईंनी पटेलांना मनसोक्त चोपून काढले. प्रोत्साहनार्थ बाबूराव आपटे होतेच. एखाद्या अभिनेत्रीने पत्रकाराला चोपण्याचा हा भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिलाच प्रसंग असावा, ज्याचे पडसाद पुढे दीर्घकाळ उमटत होते आणि उमटत राहतीलच. या घटनेबद्दल शांताबाईंच्या विरोधकांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. नऊवारी साडी वगैरे रंगमंचावर शांताबाई वापरायच्या, पण बाहेर त्यांनी पुरुषी वेशही वापरला. तितक्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या ब्रँड नेमची मोहर उमटवणारी पहिली कलाकार म्हणून शांताबाई यांची ओळख तयार झाली. खुद्द बालगंधर्वांकडून नाट्यसंगीताचे धडे घेण्याची सुवर्ण संधी देखील शांताबाईंना मिळाली होती. बालगंधर्वांनी ज्या भूमिका गाजवल्या त्या रंगमंचावर सादर करण्याचा अवसर शांताबाईंना लाभला होता. 1963 सालची गोष्ट. अमर हिंद मंडळात स्वयंवरचा खेळ होता. ठरल्या वेळी शांताबाई तयार झाल्या. मीही त्यात एक बालकलाकार, त्यामुळे मीही मेकअप करून तयार होते. निघणार तो शांताबाई चक्कर येऊन घरातच कोसळल्या. आमची सर्वांची धावपळ सुरू झाली. शांताबाईंची कावेळ उलटली होती, पण आता मात्र फार उशीर झाला होता. तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1964. मी तेव्हा 14 वर्षाची होते. शाळेत जाऊन नुकतीच परत आले आणि नोकरांकडून मला कळलं की शांताबाई आणि बाबूराव अजूनपर्यंत खाली जेवायला आले नाहीत. नोकरांनी बोलावल्याशिवाय वरच्या मजल्यावर जायची मनाई होती. त्यामुळे मग मी धावतच वर पोचले. बाबूरावांना बसल्या बसल्या झोप लागली होती. त्यांच्या अंगात थोडा तापही होता. पुढे आईच्या खोलीत मी प्रवेश केला तर ती जमिनीवर चटई अंथरून त्यावर झोपली होती, कारण तिच्या अंगाची लाही लाही होत असे. मी तिच्या जवळ जाऊन बघितलं तर तिचे पाय गार पडायला लागले होते. शरीराची हालचाल देखील मंदावली होती. मी आले याची चाहूल मात्र तिला लागली. तिने हाक मारली, ये बस माझ्याजवळ. बाळा, माझी इच्छा नाही हे जग सोडून जायची, पण मी आता जाणार हे निश्चित. पण माझी जेवढी काम करायची इच्छा शिल्लक आहे ना, ती मी तुझ्याकडून पूर्ण करून घेणार. इतकंच ती शेवटचं बोलली आणि तिने डोळे मिटले. जाताना फक्त तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि एक उष्णधार प्रवाह तिच्या हातातून माझ्या शरीरात प्रवेशला असं त्यावेळी मला वाटलं. आता याला तुम्ही मानसिक भासही म्हणाल. आणि अशा अलौकिक परलौकिक गोष्टीवर माझाही विश्वास आहे पण आणि नाही पण. पण एक मात्र खरं की आई गेल्यानंतर माझं जे करिअर सुरू झालं ना, त्यात कुठल्याही ठिकाणी मला समोरून कामं येत गेली. मला काम मागायला कोणाकडे कधी जावंच लागलं नाही. आणि मुळात शांताबाईंनी घराला इतकी आर्थिक सुबत्ता मिळवून दिली होती की पैसा कमवला म्हणजे पाहिजे म्हणून नोकरी व्यवसाय करायची मला आवश्यकताच कधी वाटली नाही. शांताबाई आज समोर नसल्या तरी मी पूर्णपणे एकाकी पडले नाही. तिची अगदी एक ताटातली मैत्रीण म्हणता येईल अशा उषाताई जोशी, ज्या पुढे माझ्या सासूबाई झाल्या. त्या मग अंधेरीला मला भेटायला कधी एकट्या तर कधी दाम्पत्याने यायच्या. माझी आस्थेने विचारपूस करायच्या. हवं नको ते विचारायच्या. उषाताईंनी त्या काळात माझा सांभाळच केला आणि नाटक चित्रपटात मला सतत पाठराखण मिळाली ती राजाभाऊ गोसावीची. आजही कधी मला चिंता निराशा यांचा स्पर्श होत नाही, कारण शांताबाईच गाऊन गेल्यात. धरी न चित्ती भयतू जदासे, हसुनी साही शर आपदेचे. पहा खरे सौख्य तयात राही, सुधाच होई मग आपदाही. तुझ्या सवे दुःखही ते हसेल, तुझे मनोवैभव वाढवेल, तुझे मनोवैभव वाढवेल. जाऊ मी सिनेमात हे पुस्तक ज्यावेळेस शांताबाईंनी लिहिलं त्यावेळेस त्यांचं वय साधारण 26 वर्ष होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे त्यांचं आत्मचरित्र नाही, पण त्या काळात चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी काय काय लोकांना येणाऱ्या नवीन मुलांना येण्यासाठी काय काय त्यांना अडचणी आहेत
ही चित्रपटसृष्टी एकूण कशी आहे यावर त्यांनी अत्यंत सुंदर वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक त्या काळात अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जात होतं. आणि आत्ता सुदैवाने आपल्याकडे रिप्रिंट हे पुस्तक झालं, पुनर्मुद्रित झालं. त्याच्यामुळे हे आत्ता पुन्हा वाचकांना उपलब्ध आहे वाचण्यासाठी. आणि दुसरं पुस्तक मी आज जे आणलंय ते म्हणजे अशोक बागवे आस्तागायत. अशोक बागवेंची साधारण 46 पुस्तकं प्रकाशित आजवर झालेली आहेत, ज्यात कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, नाटक असे सगळे साहित्य प्रकार आहेत. पण आज मी जे वाचणार आहे तो त्यांचा एक ललित बंध आहे. शीर्षक आहे बाळा शब्दांची शेती कर. एका आजोबांनी आपल्या नातवाला लिहिलेलं एक पत्रच म्हणायला हवं. प्रिय बाळा, रे माझ्या सोन्या, माझ्या तान्ह्या, रे माझ्या ट्विंकल ट्विंकल लिटिल ताऱ्या, रे माझ्या जॅक अँड झिला, तुला तुझ्या आजोबांचा काळीज भरून आशीर्वाद. तुला लिहिताना आता माझा हात थरथरतोय, जसा पहिला वैला पाऊस बाहेर भुरभुरतोय. जूनमध्ये सुरू होईल तुझी नवीन शाळा. ऑलरेडी लेट होतंय, स्कूल बसमधून धूम पडा. तुला असं पळताना पाहून माझं मन जातं भूतकाळात नाही. ऐक रे माझ्या बाळा, तुला सांगतो कशी होती आमची शाळा. करत होती माझी आजी कारल्याची गोड भाजी. डब्यामधले कारले कधी वांगे भरले. एका हातात चड्डी आणि दुसऱ्या हातात दप्तर धरले. उलून भातामध्ये कैरीचे फोड, चिंतू, गंपू, मंदा, चंपू, धावण्याची ओढ. शाळेची घंटा होई घण घण घण, या कुंदेंदू संपून जाता पोचायचो आपण. पंतोजीचे मोठे डोळे फिरत गरा गरा, धोत्राचे पितांबर होई क्षणात फराफरा. हात पुढे कर, धूळ मोठा जाड, सटा सटा हातावरच्या रेषांनाही काढ. तरी आम्ही हसत असू, भरला जरी दम, छडी लागे छमछम, विद्या येई घम घम. बे के बे, बे दुणे चार, खिडकी मधला डोंगर सारा होई हिरवागार. शाळा सुटे तेव्हा आमची वाऱ्यापेक्षा घाई, झाडाच्या आडोशाला तेव्हा उभी असायची आई. आईच्या पदराचीच व्हायची तेव्हा मोठी छत्री. आईच्या पदराचीच व्हायची तेव्हा मोठी छत्री. शिकवले ते झिरपेल, मनात याची होती खात्री. शाळेचे ते दिवस कधी केव्हा सरले. शाळेचे ते दिवस कधी केव्हा सरले, डोळे आज पाण्याने काठोकाठ भरले. दोस्त आम्ही जेव्हा जमतो सगळे माझी, उरतात डोक्यावरून सगळी जड ओझी. कारण करत होती माझी आजी कारल्याची गोड भाजी. आज आहे मॉड मॉम. आज आहे मॉड मॉम, पिझ्झा करते शुभ शाम. थंड थंड टिफिन बॉक्स, दप्तराचे गच्च लॉक्स. दारामध्ये ऐटीत येते स्कूल बस जेव्हा, कैद्यांसारखी भरती होते बसमध्ये तेव्हा. गाडीत कुणी बोलत नाही, आपला टिफिन खोलत नाही. रंगीत युनिफॉर्मवर गळ्यात घट्ट टाय, गळा असा दाबल्यावर बोलायचे ते काय. ए फॉर ॲपल शिकताना झाले अप्पलपोटी, इन्फॉर्मेशनच्या नॉलेजची डोक्यात रेटारेट. शाळा सुटून जाताच होतात जड जड पाय. मैदान समोर दिसते पण खेळायचं नाही. भला थोरला होमवर्क, चला नंतर क्लास. नाही अटेंड केला तर चुकेल फर्स्ट क्लास. खेळता रॅट रेस, तोंडाला येतो फेस. गणितात का मिळाला तुला 1 मार्क लेस. बाळा तुझी शाळा आहे किती लाजवाब. जाड भिंगाचा चष्मा आणि सुकलेले गुलाब. डोळ्यांवरती येते झापड, त्यातच मोडतो रोज पापड. उद्या आहे केवढं काम, उद्या आहे केवढं काम. नाही खायचा गुलाबजाम. मम्मी डोकं दुखतंय माझं, लाव ना थोडा बाम. कारण आज आहे मॉड मॉम, पिझ्झा करते शुभ शाम. बाळा तुझी शाळा तुझ्यापासून गेलीये लांब लांब लांब. बाळा
तुला वरच्या राहींचा कंटाळा आला का रे? तर मग सोडून देऊ रिदम. थेट बोलतो, सरळ साधे सोप्प. मला आठवतं शाळेत जाण्यापूर्वी लहान असताना माझ्या कानावर चिऊ, काऊ, बुबू आणि मलिमाऊ हे 4 शब्द पडले. आई मला कडेवर घेऊन ते प्राणी पक्षी दाखवत असे आणि हा सगळा समारंभ झाला की ताटलीतला प्लेटमधला नव्या दुधात कुस्करलेला मम्मम भरवत असे. मी मोठा झाल्यावर मला कळलं की हे 5ही शब्द मराठी शब्दकोशात नाही. ध्वनीवरून पशुपक्ष्यांची नावं निर्माण करणारी ती जननी महान होती. आईचे मॉम होणाऱ्या या जमान्यात वरील शब्दांचे विपरीत अर्थ निर्माण झालेत. चिऊ म्हणजे चावणे, काऊ म्हणजे गाय, माऊ म्हणजे मनी म्हणजे पैसा. अननसाचा मी पहिलीच शिकलो, पण अननस मी 5वीत जाईपर्यंत पाहिला नव्हता. आमच्या बाईंनी, मॅडमने नव्या वर्गात अननस आणून सर्व मुलांना का दाखवलं नाही हे कोड्यात टाकणारं होतं. कदाचित मराठी वर्णमालेतील या पहिल्या अक्षराचे दुर्मिळ फळ त्यांनाही त्या काळात परवडण्यासारखं नसावं. पण अननसाचे चित्र मात्र मनमोहक होते. अंगावर बुद्धिबळाचा पट तिरप्या रेषेत मिरवणारे हे फळ मी तेव्हा बघत बसायचो आणि मनातल्या मनात त्याची कोणती चव असावी याचा अंदाज घ्यायचो. हा अननसाचा इतका मनात ठसला की माझे पुढचे शिक्षण त्यामुळे निष्फळ झाले नाही. अननसानंतर मैत्री झाली ती पेरूची. अखंड पेरूची नव्या, पेरूच्या फोडींची. पोपटा पोपटा बोलतस गोड, पण खा ना जरा पेरूची फोड, असा एक धडा होता. आता तुला शब्दांची फोड करून सांगताना मला त्या पेरूची सतत आठवण येते. तळहातावरच्या फोडाप्रमाणे पेरूची फोड मी जतन करून ठेवली आहे. क कसा, कमरेवर हात विठोबा जसा. ऊ कशी, चटणी वाटते आजीबाई जशी. या शंकर वैद्य यांच्या कवितेतील अक्षरं साक्षात डोळ्यासमोर उभी असायची. अक्षरांमध्ये प्राण यायचा, अक्षरं मित्र होऊन बोलायची. आत्ताची मॉम मिक्सरमध्ये चटणी वाटत असल्यामुळे आणि तुम्ही पंढरपूरच्या गॉडला न पाहिल्यामुळे विटेवर उभी असलेली अक्षरं दिसणंच अशक्य. आमच्या त्यावेळेच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत गायन मास्तर आठवड्यातून एक वेळ यायचे आणि देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, ही कविता वेगवेगळ्या सुरात म्हणायचे. गायनाची एवढी सुंदर झिंग त्यानंतर मला कधीच लाभली नाही. निरागसतेचे चांदणे त्यानंतर मी कधीच अनुभवले नाही. असो, आमच्या वेळी शाळेत कित्ता गिरवायला देत असत. सुंदर लाकडी ठळक असा बोरू शाईच्या दवतीत बुडवून अक्षर गिरवण्यात आम्ही आमची बोटे काळी निळी करून घ्यायचो. निशाणी डावा अंगठा करत त्यावेळेचे समस्त मोरू असे बोर बहादर झालेले होते. अक्षरही देखणी असतात हा ठसा आमच्या मनावर उमटला. त्यामुळे पोटपुढे क्रिकेटपटूने षटकार ठोकल्यासारख्या मनाच्या सीमेपलीकडे गेला तर अजूनही हत्ती झुलत असल्यासारखा कागदाच्या रानात मला दिसतो. एका अक्षराला अर्थ आहेच, पण अक्षराच्या बाजूला तेच अक्षर ठेवले की जादूची कांडी फिरावी तसे शब्द आपोआप निर्माण होतात. लच्या बाजूला ल ठेवला की नाद उमटतो. दुसऱ्या लला काना दिला की लल्ला होतो. लल्ला लोरी सुरू होते. तोच काना पहिल्या लला जोडला की लाल होतो. दोघांनाही कान जोडला की पठाणी लाला होतो. लावर वेलांटीचा पदर घेतला की लीला आणि दुसऱ्या अक्षरावर धरला की लावी आणि दोन्ही पदरांनी झाकल्या की लिली. ही अक्षरांची किमया पाहिली की ईश्वराची लीला अगाध आहे हे अनुभवायला येतं. बाळा, शब्दांइतकं उबदार जिवंत या जगात दुसरं काय आहे? म्हणून शाळेत पुन्हा जाण्यापूर्वी मी दुर्मिळ गिफ्ट देणार आहे. मराठी शब्द रत्नाकर ही डिक्शनरी देणार आहे. शब्दकोशाला मी शब्दांची शेती म्हणतो.
येथे शब्दांची लागवड होते, शब्दांचे भरघोस पीक येते. तुमची पिढी काळ्या मातीत राबणार नाही हे मला माहिती आहे, पण या पांढऱ्यावर काळे करण्याच्या शेतात तुम्ही घाम गाळावा असं मला वाटतं. हा आजोबा उद्या नसेल तुला काही सांगायला, हा आजोबा उद्या नसेल तुला सांगायला काही, पण आजोबा हा शब्द डिक्शनरीत पाहायला हरकत नाही. तुझा लाडका आजू. शब्दांवरती अशोक बागवे. अशोक बागवे आजतागयत असं या पुस्तकाचं नाव आहे. याच्यामध्ये त्यांचं समग्र साहित्य जे आहे, कथा, ललित गद्य, समीक्षा लेखन, कादंबरी, कविता असं सगळ्याचं संकलन केलेलं आहे. सतीश सोळांपूरकर, नारायण लाळे आणि राजीव जोशी या तिघांनी हे पुस्तक संपादन केलंय. या प्रत्येकाने एक एक विभाग यातला संपादन केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पुस्तकातलं जे उत्तम आहे ते निवडून या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला सगळी पुस्तकं घेणं शक्य नसतं. त्याच्यामुळे तुम्ही हे एक पुस्तक घेतलं तर तुम्हाला अशोक बागवे काय आहेत हे कळतं. हो हो हो. तर अशी ही 2 पुस्तकं यातलं मी आज तुमच्यासमोर वाचन केलं. खात्री आहे तुम्हाला आवडलं असेल, कारण त्यांचं लिखाणच इतकं सुंदर आहे. बागवेंचं तर आहेच, पण नैना आपटेंनी जे आपल्या आईबद्दल लिहिलेलं आहे की आज इतकी वर्ष होऊनही त्या आईच्या आठवणी या त्यांच्या सोबत आहेत, आणि म्हणूनच आज वयाच्या 78व्या वर्षी सुद्धा त्या रंगभूमीवर तितक्याच ताकदीने काम करते. तर खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. तुम्ही आणि पत्रावळ हे पुस्तक जे आहे हे मी स्वतः आणि माझे एक मित्र आहेत अमेय रानडे, जे मागच्या वाचनाच्या सत्रात होते. आमच्या दोघांच्या मैत्रीवरती हे पुस्तक आहे. ही संकल्पना प्रकाशकांची होती की 2 मित्रांनी एकमेकांना पत्र लिहायची, ती एकमेकांना दाखवायची नाही. ही पत्र पोस्ट केली आहेत असं नाही, की तुम्ही लिहिली आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टी आपण बोलू शकत नाहीत, त्या आपण पत्रातनं व्यक्त करतो, जे आता आपण करणं बंद झालेलं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एक उजाळा देणं हे या पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यामुळे अक्षरशः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये निर्माण झालेलं पुस्तक आहे पत्रावळ. हे मात्र आज माझ्याकडे आहे. पुस्तकाची किंमत ₹150 मला वाटतं आहे. तर जो कोणाला हवं असेल तर अवश्य घ्या. धन्यवाद. सुस्वागतम. तपस्याने इतकंच सुंदर वाचलंय, आणि म्हणजे वाचनाची आता का गरज आहे, कारण माझ्यापासनं मी सांगायचं म्हटलं तर मला वाचायला खूप आवडायचं, पण असं बघायला गेलं तर अभ्यास आणि ह्याच्यामध्ये अवांतर वाचनाची कधी खूप वेळ नाही आली. आवड असल्यावर माणूस वेळ काढतोच. मला राधेय म्हणजे कर्णाविषयी खूप असं वाटायचं की अरे त्याच्यावरती अन्याय झालाय का. मला असं आठवतं की 7वीच्या सुट्टीमध्ये मी ते राधेय पुस्तक पूर्ण वाचलेलं, आणि मला तेव्हा एक आवड निर्माण झाली की पुस्तक वाचन म्हणजे काय. जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास करायला लागलो तेव्हा आणखीनच कळलं, कारण ग्रंथांमधूनच सगळे वेगवेगळे विविध उपचार किंवा आपल्या ऋषीमुनींनी एवढी संपदा आपल्यासाठी ठेवलेली आहे की त्यातली जी माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टी त्या वाचनातनंच कळायला लागल्या. वाचन ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या मनामध्ये, आपण म्हणतो ना की आपण साक्षर असण्यापेक्षाही काय महत्त्वाचं आहे की आपण मनाने साक्षर म्हणजे काय, की वाचनामुळे आपले विचार बदलतात. आपले विचार आपल्या कामामध्ये खूप महत्त्वाचे. जेव्हा रणांगणामध्ये अर्जुन उभा होता आणि आपलेच नातेवाईक समोर बघून तो घाबरला, आणि मग त्यावेळेला भगवान गोपाळकृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली, तेव्हा तो जो त्याला आधार मिळाला, की त्या शब्दांनी त्याला जो आधार मिळाला, तो या काळाची खरी म्हटली तर गरज आहे. आणि भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही. म्हणजे मी तर प्रत्येक पेशंटला सांगते की रोज 1 अध्याय तुम्ही भगवद्गीतेमधला जरूर वाचा, कारण असे अनेक प्रश्न असतात की ज्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. हे का, हे कशामुळे, तर ते तुम्हाला भगवद्गीतेतनं नक्की मिळेल.
जेव्हा जितेंद्रजी म्हणाले की मानसी तू व वाचनाच्या मध्ये एखादं काही वाचशील का, तर मी असं ठरवलं की माझ्या गुरु आहेत लीलाताई कर्वे, त्यांचं हे पुस्तक आहे, त्यांचा जन्मप्रवास. तर पूर्ण प्रवास नाही सांगणार आहे, पण ह्या लीलाताई कर्वे या बदलापूरला राहायच्या, कृष्ण कुटीर इथे, आणि त्यांच्याशी कृष्ण बोलायचा. तर कृष्ण बोलणं म्हणजे काय, किंवा कृष्णाने काय रूल्स सेट करून दिले, म्हणजे जिथे कुठलाही अंधश्रद्धा नव्हती, म्हणजे तिथे गेल्यावरती फक्त नमस्कार करायचा आहे, फक्त नामस्मरण करायचं आहे. तुम्ही देवाला फूल व्हायला पाहिजेत, म्हणजे फळ ठेवायला पाहिजे, असं काहीही नाही आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे, तुम्ही तुमचं चांगलं काम करायचं आहे, आणि हीच खरी पूजा, असं त्यांनी आम्हाला शिकवलं. तर निलिमाताईंनी हे पुस्तकामध्ये हे संकलन केलेलं आहे. तर मी त्यातलं जे कृष्णाला सगळ्या भक्तांच्या वतीने विचारलेले प्रश्न, ते मी थोडेसे वाचून दाखवणार आहे. ताईंकडे येणारी माणसं कृष्ण बोलतो म्हणजे काय या उत्सुकतेपोटी किंवा आपल्या व्यावहारिक प्रापंचिक आध्यात्मिक अडचणींवर उपाय विचारण्यासाठी येत असत. म्हणजे प्रत्येकाला काही डाऊट्स असतील तर ते मुद्दाम ते विचारायला यायचे. त्यांच्या येण्याचा उद्देश जरी वेगवेगळा असला तरी एकदा ती मंडळी यायला लागली की हळूहळू त्यांच्या नकळत ते कृष्णाकडे, कृष्ण भक्तीकडे वळत, आणि कृष्णाचे आकर्षण, प्रेम, वात्सल्य याचा अनुभव घेण्यासाठी ती मंडळी सतत बदलापूरला येत आणि ताईंच्या संपर्कात राहण्यासाठी धडपडत असत. तसेच अनेक जण आपल्या मनात येणाऱ्या असंख्य शंकांचे निरसन ताईंना प्रश्न विचारून करून घेत असत, आणि कृष्णही मोठ्या प्रेमाने त्यांचे समाधान करत आहे. अशी काही प्रश्न उत्तरं आज आपण ऐकतोय. ताई, कृष्ण तुमच्याशी बोलतो, आदेश देतो, तुमच्या मार्फत वावरतो, तर या सगळ्यासाठी तुम्ही किती वर्ष तपस्या आणि उपासना केलीत? खरं सांगू का, हे म्हणजे आई आणि मुलाच्या नात्यासारखं आहे. आई आपल्या मुलाला काही करो न करो तरी त्याला परत परत कुशीत घेऊन माया करत असते. तसं माझं नवदुर्गा म्हणजे महान शक्ती आणि कृष्ण यांच्याशी नातं आहे. त्यासाठी या जन्मात तरी मी काहीही वाचन, ध्यान, तपश्चर्या या जन्मात केलेली नाही. मात्र या दोघांचाही त्यांनी माझ्या जवळ अगदी ओढून घेतले आहे, हा त्यांच्या कृपेचाच एक भाग आहे. परमपूज्य ताईंचा जन्म हा ईश्वरी संकेतानुसार झालेला होता, आणि तसा दृष्टांत त्यांच्या आईला एका त्यांच्या जन्माच्या आधी झालेला होता. तपश्चर्या म्हणाल तर ताईंचं जीवन म्हणजे एक तपश्चर्या होती, कारण त्यांचे ध्येय होते कृष्णाचा शब्द तंतोतंत पाळणे, आणि त्यासाठी सर्वस्वाची आहुती देऊन त्यांनी ते सदैव जपलं. कृष्णा, तू पाकळ्यांचा अभिषेक का करतोस? मी माझ्या हजारो भक्तांची जबाबदारी घेतो, त्यांच्या पाठीशी उभे राहीन असं वचन देतो, आणि त्याचं प्रतीक म्हणून मी हा पाकळ्यांचा अभिषेक करतो. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, तुमचा माझ्यावर असणारा विश्वास आणि श्रद्धा याला कधीही तडा देऊ नका. मी तुमच्यासाठी सतत उभा राहिलेला आहे, आणि पुढेही तसाच उभा राहणार आहे. हे मी तुम्हाला दिलेलं वचन आहे. कृष्णा, जीवन म्हणजे नुसतं आयुष्य का? ते सफल होण्यासाठी काय करायला हवं? उत्तर, नुसतं आयुष्य म्हणजे जीवन नाही. तसं पाहिलं तर मुक्या जनावरांना सुद्धा भरपूर आयुष्य असतं, पण त्याला जीवन म्हणता येणार नाही. आयुष्यामध्ये येणारी सर्व सुखदुःख, कष्ट, जबाबदाऱ्या हे घेताना जीवाची होणारी घालमेल म्हणजे जीवन. असं जीवन जगताना, व्यवहार करताना खरं खोटं बोलावं लागतं, एखाद्याचं मन दुखवावं लागतं, स्वतःच्या इच्छा, मन मारावं लागतं, प्रत्येकालाच हे करावं लागतं. जरूर असं वागा, पण झोपताना एकदा तरी माझे स्मरण करा. हे सर्व स्मरण करून श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून दिवसभरातील सर्व कर्म मला अर्पण करा. स्वकर्म मला अर्पण करणं तेवढे सोपे मात्र नाही, कारण काही चांगले झाले तर ते मी केले हा अहंकार आड येतो, आणि वाईट केले तर ते मला अर्पण केले तरी ज्याच्यामुळे वाईट घडलेले असते त्याच्यावरचा राग आणि द्वेष हा मनातनं जात नाही.
सर्व चांगल्याचे सुद्धा कर्तृत्व माझ्याकडे द्या. माझ्या इच्छेने सर्व भोग भोगा. असे प्रत्येक कर्म मला अर्पण करत टक्के टोणपे खात आयुष्य जगा. माझा आधार घ्या, माझ्या छत्राखाली राहा. सारे संत पण माझ्याकडे सहज येऊ शकत नाही. कुलदेवी म्हणजे काय? कुलदेवी म्हणजे काय हे मला विचारता? घरी तुझे आई बाबा वडीलधारे असतील ना, त्यांना हा प्रश्न विचार. तिची माहिती घे, तिचे चिंतन कर, ध्यान कर, सेवा कर आणि मग मला प्रश्न विचारायला ये. कृष्णाने अगदी परखडपणे सांगितले, असं बघ की जे आपलं कुलदैवत असतं ना, ते आपल्या कुलाचा, घराचा सगळा भार घेत असतं. ते आपले रक्षण करतात. त्यामुळे कुलदेवीची सेवा न करता जर तुम्ही माझी सेवा केली तर अशी सेवा मला पोहोचत नाही, मला त्याचा स्वीकार करता येणार नाही. तुमचं आद्य कर्तव्य म्हणजे तुमच्या घराण्याचा अभिमान बाळगणारी जी कुलदेवता आहे तिची सेवा तुम्ही केलीच पाहिजे. ताई, मी देवाचे खूप करतो, पण माझा त्रास, कष्ट, भोग काहीही कमी होत नाही. माझे भोग पाहणाऱ्यालाही दया येते, पण देवाला का येत नाही, असं का होतं? यावर कृष्णाने उत्तर दिलं, तुझ्या भयंकर भोगाची तुलना ऋषी मुनींच्या कष्टांशी, त्यांच्या खडतर तपश्चर्येशी करून पहा. म्हणजे तुला कळेल की भोग म्हणजे काय ते. ही तक्रार पुष्कळ जणांची असते, पण आपण नेहमी आपल्यापेक्षा खालच्या परिस्थितीतल्या लोकांकडे पाहावे, वरच्या लोकांकडे पाहू नाही. म्हणजे आपला त्रास फारच कमी आहे नव्हे, आपण फार सुखात आहोत हे तुम्हाला पटेल. पायी चालणाऱ्याने मोटारीत बसलेल्यांकडे न बघता अनवाणी चालणाऱ्यांकडे बघायला हवं. आपण पुनर्जन्मांवर विश्वास ठेवलाच पाहिजे. जन्माला येताना प्रत्येक जीव आपले पूर्वजन्मातले संस्कार, आपले पूर्वकर्म आणि घराण्याचा वारसा घेऊन जन्माला येतो. आता तुम्ही जे कर्म करता त्याचा उपयोग पूर्वजन्मातले दोष घालवण्यासाठी होतो. एक लक्षात ठेवा, मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो, कोणावरही अन्याय होऊ देत नाही. मला तुमची 3ही पानं माहिती आहेत, त्यानुसार योग्य वेळी योग्य फळ देतो. माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. असे वेगवेगळे प्रश्न आणि अनुभव आहेत ताईंच्या पुस्तकामध्ये. एकदम सगळं वाचणं शक्य नाही, पण एक अनुभव एका भक्ताने लिहिलेला त्याच्याबरोबर तुम्हाला वाचून दाखवते. श्रीकृष्णाच्या ताईंच्या प्रेरणेतून काही ठिकाणी मंदिरांची उभारणी झाली होती. त्यापैकी एक म्हणजे नाशिकचे गोवर्धन मंदिर. या मंदिराची निर्मिती आणि स्थापना ठाण्याच्या श्री आणि सौ विनय रानडे यांच्याकडून 23 डिसेंबर 2000 कृष्णाने करून घेतली होती. रानडे काका अगदी प्रथम जेव्हा बदलापूरला गेले होते तेव्हा कृष्णाने प्रसाद म्हणून त्यांना एक बासरी दिली होती आणि सांगितलेलं की मी नेहमीच तुझ्याकडे येतो, पण तुला ते माहीत नाहीये. त्यावर काकांनी विचारलंय, कृष्णा, बरेचदा मला स्वप्नामध्ये विष्णू आलेले दिसतात, त्याचा अर्थ काय? त्यावर ताई म्हणाल्या, तुम्हाला छानसे मंदिर बांधायचे आहे आणि मी तुमच्याकडून ते करून घेईन. आता तो अनुभव कसा आला? पुढे मंदिराच्या कामकाजाला सुरुवात झाली. कृष्णाने आपल्या भांडारातले पैसे देऊनच, मंदिर छोटेसे असले तरी चालेल, पण इतर कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीत असा कृष्णाचा नियम होता. त्याचा ट्रस्ट पण करायचा नाही, जेवढे झेपेल तेवढेच करायचे. त्या मंदिरासाठी एक माझा कृष्ण भक्त मूर्ती देईल हे एवढं लक्षात ठेव. 3.5 फूट उंचीची मूर्ती असेल आणि संगमरवरी मूर्ती असेल. कृष्णाचे बजेट होते फक्त 40,000 रुपये. त्याप्रमाणे त्यांनी मूर्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. 3.5 फुटाच्या मूर्तींची किंमत साधारणतः 82,000 रुपयांपर्यंत जात होती, पण कृष्णाचं बजेट होतं 40,000 रुपये. आता असं कसं करायचं असं वाटून सगळ्यांनी विचारलं कृष्णाला की आम्ही पैसे देऊ का? ताईंनी सांगितलं की नाही. कृष्णाने सांगितलेलं आहे की 40,000 रुपयाचीच मूर्ती असेल, याच्यावर 1 रुपयाही मूर्तीचे पैसे द्यायचे नाहीत. तुम्ही तुमचे पैसे पण द्यायचे नाहीत. सगळ्यांनी बरं म्हटलं. आता मूर्ती जिथे घडवतात त्या कारखान्यामध्ये सगळेजण चौकशीसाठी गेले. तेथे मूर्तीचे वर्णन करून फोटो दाखवला. तर मूर्ती घडवायला 15 दिवस लागतील आणि किंमत 82,000 रुपयापर्यंत जाईल असंच सांगितलं. कृष्णाच्या शब्दाबाहेर तर जाता येणार नाही. मग आता काय करायचं? मग सगळ्यांनी कृष्णाला प्रार्थना केली. मालकाला पण सांगितलं, आपण सांगता ते बरोबर आहे, पण एवढ्या उंचीची मूर्तीची किंमत एवढीच आहे 82,000.
मग काय करायचं? तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की कृष्णाने सांगितलेलं आहे की 40,000 रुपयाचीच मूर्ती घ्यायची. ते ऐकताच ते मालक स्तब्ध झाले. वातावरण गंभीर झालं. त्यांनी डोळे मिटले. 5 मिनिटं गेली. काकांनाही कळत नव्हतं की आता काय करायचं. थोड्याच वेळाने मालकांनी डोळे उघडले. प्रसन्नपणे ते हसले आणि सांगू लागले, तुमच्या गुरूंवरची श्रद्धा बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 40,000 रुपयेच तुम्ही द्या, त्यात तुम्हाला हवी तशी सुंदर मूर्ती मी घडवून देतो. त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता, कारण आजच्या जमान्यामध्ये एखादा व्यावसायिक कारखानदार 82,000ची वस्तू 40,000ला द्यायला 40,000 द्यायला तयार होणे हे अशक्य होतं. पण कृष्णाची किमया, बुद्धिदाता मी आहे या कृष्ण वचनाची प्रचिती, पण त्याचबरोबर त्या दुकानदाराला पण कौतुक वाटले की 42,000 रुपयांची कमी किंमत घेऊन करोडो मुलांचे कृष्णाचे आशीर्वाद पदरात त्यांनी पाडून घेतले होते. आणि यासाठी सुद्धा पूर्व पुण्याईच लागते असं मला वाटतं. असेच छोटे छोटे वेगवेगळे अनुभव कृष्णाने इथे दिलेले आहेत. म्हणजे कृष्णाने जी सुरुवात केली म्हणजे कृष्ण कार्याला, त्यालाही खूप अशी पूर्ण संकल्पना आहे की ताईंचा जन्म कसा झाला. आणि ही सगळी गोष्ट श्रीकृष्णलीला.com नावाची वेबसाईट आहे. तिथे ही ताईंची सगळी पुस्तकं PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. कारण आता ह्याच्या कॉपीज मिळत नाहीत, कारण एकच आवृत्ती 2च आवृत्ती होत्या, कारण भक्तांसाठीच त्यांनी काढलेल्या. विकायला ह्या प्रती नव्हत्या, कारण मोफतच होतं, कारण कुठलाही व्यवसाय यातनं करायचा नव्हता. पण प्रत्येक भक्ताच्या घरी ही कॉपी असते, कारण जेव्हा आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात तेव्हा आपल्याला पाठबळ देणारे, म्हणजे मी जसं म्हटलं की कृष्णाने कसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं, तसं या पुस्तकातनं अनेक वेळा अनेक भक्तांना मार्गदर्शन मिळत असतं. म्हणजे आज सोनचाफ्याची फुलं नुसती समोर आहे, पण तरी सुद्धा त्यांचा जो एक सुवास आहे तो आपल्या मनाला कसं द्विगुणित आनंद देऊन जातो किंवा एक हुरूप आणतो, तसं हे पुस्तक काम करत असतं. म्हणजे कदाचित म्हणजे ह्याच्यामधले जे विषय आहेत ते प्रत्येकाला पटतील असं नाही आहे, कारण आता आपण कर्मवादाला जास्त महत्त्व देतो की ज्यांना हे माहिती आहे त्यांच्यासाठी यातला गाभा खूप वेगळा आहे. त्यांच्यासाठी त्यातला एक प्रत्येक शब्द न शब्द एक आठवण आहे. आणि असं हे सुंदर पुस्तक लिहिणाऱ्या आहेत त्या म्हणजे निलिमाताई. त्या ताईंच्या सहवासामध्ये कायम 24 तास असायच्या, त्यामुळे त्यांना कृष्णाचे खूप वेगवेगळे अनुभव आले. आणि म्हणजे इथे कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे. आज आपण कृष्णापुढे नैवेद्यासारखी प्रसाद जरी दाखवला, म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी दाखवलात आणि कृष्णाला नमस्कार केलात, ओम नमो भगवते वासुदेवाय एवढं सोपं म्हटलं, तर तुम्हाला असं दिसेल की थोड्या वेळाने त्याच्यावरती ओमकार आलेला तुम्हाला लिटरली तुम्ही बघू शकता. म्हणजे पेढा असेल, दूध ठेवलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ओम आलेला नक्की दिसेल. जर तुमची भावना, तुमची श्रद्धा तेवढी प्रखर असेल तर ते तुम्हाला नक्की दिसेल. कृष्णाचा एक फक्त मंत्र आहे, तेवढा वाचते. मी काळाप्रमाणे बदलतो. आजच्या काळात प्रेमाची, आपुलकीची, भक्तीची, श्रद्धेची आणि कर्तव्याची फार गरज आहे. कर्तव्यामध्ये मला बघा, प्रेमाने मला हाक मारा, श्रद्धेने मला आपलंसं करून घ्या, विश्वासाने माझ्या जवळ या. या तत्वांचा उपयोग केलात तर ओंकाराची जागृती होणार आहे. माझ्या मदतीचा हात आपल्याला लाभावा असं वाटत असेल तर कर्तव्याला कधीही विसरू नका. आणि कर्तव्य करत असताना ते प्रेमाने करा. आणि ते प्रेमाने करताना माझा कृपा आशीर्वाद सतत तुम्हाला मिळत राहील. यावरील सर्व गोष्टींमध्येच मी आहे याची पूर्ण जाणीव ठेवा, म्हणजेच तुम्हाला तुमच्यामधील ओंकाराची जाणीव होईल. आज जितेंद्रजी एवढं सोशल वर्क करतायत, गप्पांचा व वाचनाचा, भव भटकंतीचा, तर अशांमध्येच कृष्ण असतो मी असं म्हणते. आज आपण एकत्र जमलो, आज आपण कृष्णाविषयी काहीतरी ऐकलं, रात्री झोपताना का होईना तुम्हालाही आठवेल की आपण पण हाक मारून बघूया, ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णा ये रे. म्हणजे हे आपल्याकडनं सामूहिक नामस्मरण घडलं, हे विश्व शांतीसाठी खूप आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा या कृष्ण केंद्रांनी खूप तारलेलं आहे. म्हणजे नामस्मरण जे आपल्याला बळ देते हेच कृष्णाने सांगितले. आज आपल्याला काय हवंय की हे जे युद्ध परिस्थिती आहे शांत होणं. आज आपल्याकडनं एक खारीचा वाटा का होईना आपण त्यामध्ये भागीदार आहोत असं मी म्हणू शकते. आता कृष्णाला विचारूनच त्याच्या आवडीचंच आपण वाचूया. येस, हे पान आलंय. कृष्णाने 31 डिसेंबरला
नवीन वर्षासाठी दिलेला संदेश. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी पूजा अर्चना करत असतात. माझा भक्त म्हटला की तो मला प्राणापेक्षाही प्रिय असतो. पण या वर्षासाठी मी असे निक्षून सांगतो आहे की दुसऱ्याच्या आनंदात जे आनंद मानून राहतील, वागतील, त्यांना मी माझे खरे भक्त म्हणेन. मी ताईंतर्फे काम करतो याचा अर्थ असा नव्हे की जेथे ताई आहे तेथेच मी फक्त आहे. नाही, मी चराचरामध्ये भरलेला आहे. मी तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. तुमच्या प्रत्येकाला माझ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकेल आणि हेच माझ्या कार्याचं सार्थक आहे. माझ्या भक्ताने असा कधीही विचार करू नये की ताई नाहीत म्हणजे कृष्ण नाही. मी कणाकणात चराचरात भरून व्यापून राहिलो आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक वेळा माझ्या कार्यात मला अनेक अडचणी येतात आणि याचं कारण म्हणजे अनेक भक्त स्वतःला भक्त समजतात, पण मी काय सांगतो किंवा मी काय पालन करायला हवंय ते मात्र करत नाही. अशा वेळी ते माझ्यापासून दूर जातात. मला अत्यंत वाईट वाटते, पण हे सुद्धा या काळाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मला परत परत सांगावेसे वाटते की मी सतत त्यांच्या जवळ असतो. हे माझ्या भक्तांनी निश्चित लक्षात ठेवावे. त्यांनी अत्यंत श्रद्धेने त्यांचे प्रत्येक कर्म मला अर्पण करावे, म्हणजे मी सतत त्यांच्यासाठी उभा राहू शकेन. त्यासाठी या वर्षाचा आदेश लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका. त्यामुळे मी तुमच्या सतत जवळ राहू शकेन आणि त्याची जाणीवही तुम्हाला होऊ शकेल. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही माझे आणि मी तुमचा, हेच खरं आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि मला तुमच्याकडे खेचून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुस्तकामधनं सांगू नाही शकणार, पण 2 शब्दात सांगेन. आयुष्यामध्ये आपल्या अनेक प्रसंग येतात. आपल्याला माहीत नसतं की आपल्या पुढे काय आहे, आपल्या पाठी काय आहे. असाच 2023चं वर्ष होतं. मी माझ्या सासरी होते. दिवाळीच्या निमित्ताने आम्ही गावाला गेलेलो. रोज कृष्णाचं न चुकता नामस्मरण करते आणि त्याला एवढंच सांगते की मला माहीत नाही आहे पुढे काय असतं, पाठी काय असतं, पण तू माझी काळजी घेणार आहेस. आम्ही अंगणामध्ये खेळत होतो. माझी 2 मुलं, माझे 2 पुतणे, सगळेजण लहान होते, 4 आणि 5 वर्षाचे, आणि मी. आम्ही खेळत होतो आणि एकदम मोठा आवाज झाला आणि आंब्याचं झाड आमच्या घरातलं 50 वर्ष जुनं आमच्या सगळ्यांच्या अंगावर खाली पडलं. आणि लिटरली म्हणजे कृष्णा ये रे एवढं म्हणण्याशिवाय बाकी काहीच म्हणू शकलो नाही, कारण एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते झाड पडलं. पण कृष्णाची किमया एवढी की आम्ही सुखरूप सगळे उभे होतो. लेकीला फक्त नाकाला खरचटलेलं. तर ही एवढी काळजी घेणारा फक्त आणि फक्त कृष्णच असू शकतो. आपल्या अनेक परीक्षा बघतो, पण जर जे त्यांनी सांगितलंय की तुम्ही कर्तव्य करा, ते तुम्ही आनंदाने करा, तुमच्या घरच्यांशी चांगलं वागा, हे आपलं खरं कर्तव्य आहे. ते केलं तर तो आपल्यामधून आपल्यासाठी वावरतो. आणि कृष्ण म्हणजे काय, तो हातात गदा घेऊन किंवा त्याचं चक्र घेऊन येणार नाही आहे, तर तो माणसांमधनंच आपल्याबरोबर येणार आहे. तर नामस्मरण करा, कोणतंही करा, पण नामस्मरण नक्की करा. सो मम मंत्रांचा पण लवकर येऊ दे. या ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप खूप धन्यवाद. अनुभव सांगायला खूप असतात. आत्ता अशाच कार्यक्रमामध्ये गेले होते. माझ्या घरी कृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे आणि जेव्हा असं स्वामी भक्ती म्हणजे कृष्ण आणि ही शक्ती वेगळ्या नाही आहेत, पण क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट येतात आणि मी त्यांना विचारते ना की तुम्ही रोज नामस्मरण करता का, तर 100 पैकी 70% लोकांचं उत्तर असतं की आम्ही श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करतो. म्हणजे जे दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे की कलियुगातला माझा अवतार म्हणजे स्वामी समर्थ असणार आहे, तर खरंच घराघरांमध्ये स्वामी आहेत असं मला वाटायला लागलं. आणि आपोआप म्हणजे कसं झालं, तारक मंत्र एवढ्या ठिकाणी म्हटला की कार्यक्रमाची सुरुवातच मी त्यांनी करायचे. सो मला अशी खूप इच्छा झाली की मी घरी स्वामींची छोटी मूर्ती आणू का. आई म्हणाली, अगं मानसी, तू मूर्तीमध्ये देव कधीपासून बघायला लागलीस. मग म्हटलं ठीक आहे, नाही आणत. पण महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलेले आणि तेव्हा भेट म्हणून एवढी सुंदर स्वामींची मूर्ती मिळाली आणि त्या दिवशी ते आले. मी म्हटलं की तुम्ही आलात ना, बस
पैशामध्ये कधी मी कुठल्या गोष्टी बघितल्या नाहीत, कारण पैसे हे एक प्रकारचे कागद आहेत असं मला वाटतं. त्याच्या संपत्तीत आपण असू ना की तो आपल्याला कधीच काही कमी पडून देणार नाही. तर ते एक गाणं आहे, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि आता ग ग गाण्याचा सुरू झालाय म्हणून मी असं म्हणते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, माझ तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही. थँक्यू जितेंद्रजी, बोलवलं खूप मजा आली.